राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच रेशन कार्डवरती तब्बल 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। बघा, तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, रेशन कार्डवरती तब्बल 12 वस्तू दिल्या जाणार आहेत। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की राज्यातील तब्बल 1,65,00,000 रेशनधारकांना या 12 वस्तूंचा मोफत लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा आहे। अन्यथा तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही। तर अगदी झटपट पद्धतीने बघूयात की या रेशन कार्डवरती 12 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत। परंतु जर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, या 12 वस्तू मिळवायच्या असतील तर तुमच्याकडे या 5 पात्रता असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे 5 पात्रता असतील तर तुम्हाला 100% रेशन कार्डवरती या 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे। बघा, राज्यामध्ये बहुतांश नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्याच रेशनधारकांना या 12 वस्तू कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा मोफत लाभ दिला जाणार आहे। बघा, सर्वात प्रथम काय सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत। बघा, 5 पात्रता आहेत। अगदी झटपट पद्धतीने या 5 पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसलात तरच तुम्हाला पुढील 12 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला लगेच सांगणार आहे या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, परंतु त्या अगोदर झटपट पद्धतीने पात्रता सुद्धा लक्षात घ्या। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। सोबतच केसरी रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। परंतु तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। परंतु पांढरे रेशनधारकांसाठी या 12 वस्तूंमधील फक्त एकाच वस्तूचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे पिवळे रेशनधारक, केसरी रेशनधारक आणि पांढरे रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, पात्रतेचा दुसरा मुद्दा। बघा, ज्या रेशनधारकांनी आपल्या रेशन कार्डची KYC केलेली असेल किंवा याच्या पुढे करतील अशा रेशनधारकांना या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्याच्यामुळे KYC करणं अत्यंत गरजेचं आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की रेशनधारकांच्या घरातील सर्व कुटुंब प्रमुख असतील किंवा सदस्य असतील त्यांनी आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करणं गरजेचं आहे। फक्त कुटुंब प्रमुखाने रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करू नये। घरातील जेवढे पण सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच चौथा पात्रतेचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पात्रतेचा अजून एकच मुद्दा राहिलेला आहे, त्याच्यानंतर आपण या 12 वस्तू तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, शासन नवनवीन योजना सुरू करत असतं, नवनवीन लाभ सुरू करत असतं, परंतु त्या वस्तूंचा लाभ आपण घेत नाही। त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत या 12 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ खास करून बनवण्यात आलेला आहे। बघा, चौथी पात्रता लक्षात घ्या। बघा, शासनाच्या नवीन नियमानुसार घरातील सर्व सदस्यांची KYC केलेली असावी। बघा, घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत, जेवढ्या सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये आहे तेवढ्या सर्व सदस्यांच्या नावाने KYC करणं गरजेचं आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला असाल किंवा PM किसान योजनेमध्ये शेतकरी असाल आणि तुम्ही PM किसान योजनेचा फॉर्म भरलेला असाल किंवा गॅस ग्राहक असाल, कामगार असाल, मजुरी असाल, व्यापारी असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असाल
तरी पण तुम्ही या गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेऊ शकता। बघा या 12 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या 12 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसला असाल, पात्र ठरला असाल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा तुम्हाला मी सध्या 5 पात्रता सांगितल्या, जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला लाभ, पहिली वस्तू कोणती मोफत दिली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा सर्व रेशनधारकांना राज्यामध्ये तब्बल 1,64,00,000 इतके रेशनधारक आहेत। एवढ्या रेशनधारकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा रेशनधारक असाल तर तुम्हाला घर बांधणीसाठी तब्बल 1,20,000 इतका निधी ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। जर डोंगराळ भाग असेल किंवा नक्षलग्रस्त भाग असेल तर 10,000 इतकी रक्कम वाढवून सुद्धा दिली जाणार आहे। सोबतच दुसरी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करणं गरजेचं आहे। तर बघा दुसरी वस्तू अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा सर्व रेशनधारकांना मोफत गॅस वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं पालन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोफत गॅस दिले जाणार आहे। तुम्हाला गॅससाठी 1 रुपया सुद्धा खर्चायची गरज नाही, परंतु यासाठी तुम्हाला डोकं चालवायचं आहे आणि डोकं चालवून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेचा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे, कारण केंद्राकडून मोफत गॅस दिले जातात। सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस दिले जातात आणि प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस दिले जातात, म्हणजे टोटल मिळून प्रत्येक वर्षी तब्बल 6 गॅस तुम्हाला फ्री मध्ये दिले जाणार आहे। त्यामुळे घरातील 2 सदस्यांनी या दोन्ही योजनांचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज 100% पात्र ठरणार आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल। बघा तिसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील सर्व रेशनधारक बहिणींना शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, परंतु त्यासाठी शिलाई मशीन योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। बघा शिलाई मशीन योजनेची कोणतीही वेबसाईट नाही, परंतु तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी बघा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते। बघा सर्व माता भगिनींना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये केंद्राकडून राबवला जात असतो। सोबतच चौथी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा महिलांना बचत गट असेल किंवा इतर व्यवसायासाठी तब्बल 3 लाख कर्ज देण्यात येते। बघा तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 50% सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। सरासरी 3 लाख तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्हाला 1.5 लाख रुपये कर्ज भरायचे आहे आणि 1.5 लाख कर्ज माफ सुद्धा होणार आहे। बघा प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला उद्योगासाठी किंवा स्वतःच्या पायावरती सक्षम उभा राहण्यासाठी तुम्हाला कर्ज सुद्धा दिलं जाणार आहे। सोबतच 5वा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा महिला व बाल विकास विभागाकडून राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत तब्बल 20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी अर्ज करायचा असेल, पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर मला कमेंटद्वारे कळवा, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। सोबतच 6वा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू होणार आहेत, परंतु यामध्ये समाविष्ट असलेले फक्त 14 जिल्हे आहेत। त्या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरूच होणार आहेत। बघा राज्यामध्ये बहुतांश नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही, त्या अनुषंगाने केंद्र शासनाने राज्यातील ज्या रेशनधारकांना धान्य दिले जात नाही त्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। सोबतच 7वी वस्तू सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील रेशनधारकांना
कामगारांना आणि बांधकाम कामगारांना मोफत भांडे संच फक्त 1 रुपयामध्ये दिला जाणार आहे। सर्व बांधकाम कामगारांना आणि रेशनधारकांना माहितीच असेल की प्रत्येक वर्षी मोफत भांडे संच दिला जात असतो। बघा अशा पद्धतीने ही भांडी असणार आहे, तुम्हाला सुद्धा 100% दिली जाणार आहे, परंतु त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला मोफत भांडी संच फक्त 1 रुपया भरून दिला जाणार आहे। तो पण 1 रुपया फॉर्म भरायचा घेतला जाणार आहे। सोबतच 8वा आनंदी निर्णय, 8वी वस्तू 8वा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा रेशनधारकांना उपयोगी पडणाऱ्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा रेशन कार्डवरती दिल्या जाणार आहे। बघा रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष तांदूळ दिला जात होता, परंतु केंद्र शासनाने तांदूळ बंद केलेला आहे। त्याच्याऐवजी 9 गोष्टींचा समाविष्ट करून रेशन धान्य सुद्धा दिलं जाणार आहे। यामध्ये पौष्टिक गहू दिले जाणार आहेत, सोबतच पौष्टिक स्टार्टर सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहे, पौष्टिक हरभरा आहे, सोबतच पौष्टिक मसाले आहेत। अशा पद्धतीने या 4 वस्तूंचा समाविष्ट करून रेशन धान्य दिलं जाणार आहे। सोबतच सोयाबीन सुद्धा दिले जाणार आहे, सोबतच मीठ आहे, मैदा आहे आणि तुम्हाला विविध प्रकारचे तेल सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल तर आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डवरती तब्बल 9 वस्तू सुद्धा मोफत दिल्या जाणार आहे। सोबतच 9वा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील रेशनधारकांच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये सवलत सुद्धा दिली जाणार आहे। बघा राज्यातील रेशनधारक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतील तर त्या रेशनधारकांच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये सवलत सुद्धा दिली जाणार आहे। सोबतच 10वा आनंदी निर्णय, 10वी वस्तू मोफत दिली जाणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा राज्यातील रेशनधारकांना घराच्या जागेसाठी तब्बल 1 लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे। सोबतच 11वा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील रेशनधारकांना शेळी पालन योजनेअंतर्गत तब्बल 8 शेळ्यांसाठी 80,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सोबतच 1 बोकड सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्याचे सुद्धा 8,000 रुपये इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। तब्बल 88,000 इतकी रक्कम तुम्हाला शेळी पालन या योजनेसाठी दिली जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, गावाकडील भागामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा शेळी पालन योजनेचा अर्ज करू शकता। सोबतच 12वा निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा राज्यातील रेशनधारकांना समाज कल्याणकडून मोफत झेरॉक्स मशीन या योजनेसाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। बघा प्रत्येक जिल्ह्याला झेरॉक्स मशीन योजना सुरू केली जाते। बघा मागील महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये सुद्धा झेरॉक्स मशीन योजना सुद्धा सुरू करण्यात आली होती। तुमचा जिल्हा सुद्धा कोणता आहे त्याविषयी सुद्धा माहिती द्या। त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये झेरॉक्स मशीन योजना कधी सुरू होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे, परंतु सर्व कागदपत्रे काढून ठेवणं गरजेचं आहे। ज्यावेळेस योजना सुरू होईल त्यानंतर तुम्ही थेट त्याचा लाभ सुद्धा घेऊ शकणार आहात। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना या 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तुम्हाला अगदी झटपट पद्धतीने सांगितलेला आहे, परंतु जर मनामध्ये काही अडचण निर्माण झालेली असेल, कोणत्या योजनेविषयी शंका निर्माण झालेली असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारायचं आहे। परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।